Hello friends. So we were saying the sentence that however, पण हे सेंटेन्स महत्वाचं होतं जे आपण लास्ट लेक्चरला बघत होतो आणि अनफॉर्च्युनेटली दॅट व्हिडिओ गॉट क्लोज्ड. So however, once a person obtains voluntary registration, he has to pay tax even though his aggregate turnover does not exceed 10 lakhs or 20 lakhs. Okay, so ही कन्सेप्ट आपण जी आहे ती बघितलेली होती. Now 25 subsection 4 and 25 subsection 5 ह्या ज्या दोन हे जे दोन सेक्शन्स आहेत, दीज आर अबाउट डिस्टिंक्ट पर्सन्स. ओके, सो डिस्टिंक्ट पर्सनची कॉन्सेप्ट जी आहे ती आपण ऍक्च्युली बघितलेली होती. जस्ट लेट अस रिवाइज द सेम. ती ऍक्च्युअली कॉन्सेप्ट ज्या सबसेक्शन मध्ये डिवाइज केलेली आहे, ज्या सबसेक्शन मध्ये सांगितलेली आहे, तोच हा सबसेक्शन आहे, सबसेक्शन 4 अँड सबसेक्शन 5. आय विल रीड आउट बोथ दी सबसेक्शन फर्स्टली अँड देन वी विल अनालाइज द प्रोव्हिजन्स. Subsection 4. A person who has obtained or is required to obtain more than one registration, whether in one state or union territory or more than one state or union territory, in respect of each such registration, be treated as a distinct person for the purposes of this Act. Subsection 5. Where a person who has obtained or is required to obtain registration in a state or union territory in respect of an establishment has an establishment in another state or union territory, then such establishments shall be treated as establishments of distinct persons for the purposes of this Act. हे दोन सबसेक्शन मध्ये फरक काय आहे हो? मला जरा कोणी सांगाल का? सबसेक्शन 4 आणि सबसेक्शन 5 मध्ये फरक काय आहे? ओके, सो बेसिकली पहिला जो सबसेक्शन आहे, सबसेक्शन 4, हे त्याने असं सांगितलंय की जेव्हा आमची दोन रजिस्ट्रेशन्स असतात, से माझं एक मुंबईत महाराष्ट्रातलं रजिस्ट्रेशन आहे आणि गुजरातमध्येही माझं रजिस्ट्रेशन आहे, तर ही दोन रजिस्ट्रेशनचे डिस्टिंक्ट पर्सन्स आहेत. आणि सबसेक्शन 5 मध्ये असं सांगितलंय की वर्डिंग बघा, वेअर अ पर्सन हु हॅज ऑब्टेन और इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन अ स्टेट or UT in respect of an establishment has an establishment in another state. म्हणजे लेट्स से कालच्या एक्झाम्पल मध्ये महाराष्ट्रामध्ये माझं एक रेस्टॉरंट आहे किंवा एक शॉप आहे आणि मणिपूरमध्ये माझं लिकर शॉप आहे. ओके, तिथे मी टॅक्सेबल सप्लाय करत नाही, सो मग मी मणिपूरमध्ये रजिस्ट्रेशन घेणार नाहीये. पण तरी सुद्धा जरी ते एस्टॅब्लिशमेंट अनरजिस्टर्ड असली तरी ही रजिस्टर्ड ब्रांच आणि ती अनरजिस्टर्ड ब्रांच याही दोन एस्टॅब्लिशमेंट डिस्टिंक्ट पर्सन्सच्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत असं अज्युम केलं जाईल. So one subsection 4 is regarding registered and subsection 5 is regarding unregistered branch in simple language. So distinct person ची कॉन्सेप्ट आपण काय बघितली होती तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच की ज्या वेळेला मी एका स्टेट मध्ये एकापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन्स घेतो, तेव्हा ही दोन रजिस्ट्रेशन्स ही सेपरेट पर्सन्स अज्युम केली जातील. एका राज्यातलं रजिस्ट्रेशन आणि दुसऱ्या राज्यामधलं रजिस्ट्रेशन, मग ते दुसऱ्या राज्यामध्ये ऍक्च्युली ती एस्टॅब्लिशमेंट रजिस्टर असो किंवा नसो, ते डिस्टिंक्ट पर्सन्स ट्रीट केले जातील. ठीक आहे, सो दिस वॉज सबसेक्शन 5 अँड सबसेक्शन 4. त्याने जे अनालिसिस दिलेलं आहे आपल्या बुक मध्ये ते एकदा ब्रीफली रिव्ह्यू करूया. यस, ते तुम्ही वाचून घ्या. आय थिंक तेच एक्झाम्पल आहे, तीच कॉन्सेप्ट मांडलेली आहे, नवीन कॉन्सेप्ट नाही. आपण ऍक्च्युअली डिस्टिंक्ट पर्सन ही कॉन्सेप्ट शेड्यूल 2 च्या वेळी बघितली आणि वेळोवेळी अनेक वेळा ती रिवाइज सुद्धा केलेली आहे. करेक्ट. So let's go to subsection 6. Okay. Subsection 6. Every person shall have a permanent account number issued under Income Tax Act 1961 in order to be eligible for grant of registration. Provided that a person required to deduct tax at source under section 51 may have in lieu of permanent account number a tax deduction and collection account number issued under the said act in order to be eligible for grant of registration. ठीक आहे, सो बेसिकली त्यांनी मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला इन्कम टॅक्स ऍक्ट अंडर जो पॅन परमनंट अकाउंट नंबर इश्यू केला जातो तो आपल्याकडे असणार टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इज द व्हेरी फर्स्ट मॅन्डेटरी कंडिशन. सेकंडली जे टीडीएस डिडक्टर्स आहेत सेक्शन 51 ऑफ सीजीएसटी ऍक्टच्या अंडर, त्यांना मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅन सारखा दुसरा एक नंबर असतो त्याला टॅन असं म्हणतात, टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर TAN. सो त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे टीडीएस डिडक्टर्सचं हे टॅन बेसिस वरती होतं. सो बेसिक प्रोव्हिजनचं इंटेन्शन काय आहे की मुळामध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट खाली पहिल्यांदा ती व्यक्ती कुठेतरी रजिस्टर्ड असली पाहिजे, कुठेतरी
त्याचं रजिस्ट्रेशन तिने केलेलं असलं पाहिजे. ही शुड ऑप्टेन पॅन ऑर टॅन अँड देन ओनली दे विल बी एलिजिबल टू रजिस्टर फॉर जीएसटी. सो जीएसटी ला येण्यापूर्वी पहिले इन्कम टॅक्स कडे जा, इन्कम टॅक्स कडे रजिस्टर करा आणि मग जीएसटी रजिस्ट्रेशन तुम्ही क्लेम करा किंवा अप्लाय करा. ठीक आहे. सो त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्हाला परमनंट अकाउंट नंबर किंवा टीडीएसच्या केसमध्ये टॅन नंबर त्याला म्हणतात, टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. तो इन्कम टॅक्स ऍक्ट खालीच इश्यू केला जातो. इट इज फॉर टॅक्स डिडक्शन. सो जीएसटी मध्ये जे टॅक्स डिडक्शन आहे ते इन्कम टॅक्सच्या टॅक्स डिडक्शनच्या बेसिसवरती केलेलं आहे आणि अदरवाईज बाकीचे रजिस्ट्रेशन रेग्युलर आहे ते पॅन बेसिसवरती केलेलं आहे. लक्षात येतंय. सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी इझी सबसेक्शन. Okay, let's come to subsection 7 now. Subsection 7, notwithstanding anything contained in the subsection 6, म्हणजे हा subsection, a non-resident taxable person may be granted registration under subsection 1 on the basis of such other documents as may be prescribed. तर साधा विचार करा, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन म्हणजे कोण आहे की जो टेम्पररी पिरियड साठी इंडियामध्ये येतोय आणि इंडियामध्ये टॅक्सेबल आउटवर्ड अप्लाय करतो आहे. मला सांगायचं तो टेम्पररी पिरियड साठी तो पॅन नंबर प्रिपेअर करणे, तो पॅन नंबर ऑप्टेन करणे, टॅन नंबर ऑप्टेन करणे हे कंप्लायन्स करेल का? नाही करणार. सो मग त्याचा जो काही अकाउंट नंबर किंवा त्याचा जो काही रजिस्ट्रेशन असेल ते पॅन वरती आधारित असणार नाही. ठीक आहे. इट विल नॉट बी बेस्ड ऑन पॅन, कारण त्याच्याकडे पॅन नाहीच आहे ना. ही डज नॉट हॅव परमनंट अकाउंट नंबर. सो मग त्याला प्रिस्क्राईब डॉक्युमेंट्सच्या बेसिसवरती रजिस्ट्रेशन जे आहे ते इश्यू केलं जाईल. त्या रजिस्ट्रेशन मध्ये कुठचे डॉक्युमेंट्स असतात? जनरली पासपोर्ट व्ह्यू केला जातो, नंतर त्या कंट्री मधलं जे काही त्याचं आयडेंटिफिकेशन नंबर जो असेल, टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, तो दिला जातो आणि मग त्या बेसिसवरती नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनचं जीएसटी अंडर रजिस्ट्रेशन जे आहे ते केलं जातं. तो ह्या सबसेक्शन 6 जो आहे त्याला एक्सेप्शन आहे, बिकॉज that non-resident taxable person will not have a permanent account number issued under Income Tax Act 1961. लक्षात येतं, त्याच्याकडे परमनंट अकाउंट नंबर असणारच नाहीये. मग तुम्ही म्हणाल तर रिटर्न फाईल करायला लागेल तुमच्या इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन प्रमाणे, सो ऑन अँड सो फोर्थ. ठीक आहे, जर का तो रेसिडेंट झाला त्याला इन्कम टॅक्स जर हे करावं लागलं तर तो फायनान्शियल इयर संपता पॅन ऑप्टेन करू शकेल आणि मग तो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकेल. पण जीएसटी मध्ये आपला रूल काय सांगतो की बिफोर कमेन्समेंट 5 डेज मला अप्लाय करायचं आहे. सो इन्कम टॅक्स मध्ये पॉसिबल होऊ शकतं की तुम्ही ड्युरिंग द इयर अप्लाय करा, पॅन ऑप्टेन करा, मग त्या पूर्ण वर्षासाठी तुम्ही जे काही इन्कम अर्न केलंय त्याच्यावर तसंही फायनान्शियल इयर संपल्यानंतर तुम्ही असेसमेंट इयर मध्ये त्याचा रिटर्न जो आहे तो फाईल करता. जीएसटी मध्ये असं नाहीये, त्याच्यामुळे असं नाही आपण म्हणू शकत की तिला पॅन ऑप्टेन करावा त्याने आणि मग त्याने त्या पॅनच्या आधारात जीएसटी पॅनच्या बेसिसवर जीएसटी नंबर जो आहे तो ऑप्टेन करावा. नो, दिस माइट नॉट बी द केस. लक्षात येतंय. सो दिस वॉज सबसेक्शन 7. आय थिंक सबसेक्शन 7 पण खूप इझी होता, फार मोठं त्याच्यामध्ये डिस्कशन करण्यासारखं काहीही नव्हतं, किंवा फार मोठा अनालिटिकल पार्ट नाहीये. सी सेक्शन 25 पासून पुढचे जे सेक्शन्स आहेत ना हे थोडे प्रोसिजरल आस्पेक्ट कव्हर करणारे आहेत. त्याच्यात थोड्या प्रोसिजर्स सांगितलेले आहेत, त्यामुळे ते फार मोठं अनालिसिस किंवा इंटरप्रिटेशन असणार नाही. ओके, ज्या ज्या ठिकाणी कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी आपण ती समजून घेतोच आहोत. Subsection 8. Where a person who is liable to be registered under this act fails to obtain registration, the proper officer may, without prejudice to any action which may taken under this act or under any other law for time being in force, proceed to register such person in such manner as may be prescribed. म्हणजे थोडक्यात तुम्ही डेअर डेव्हिल कॅटेगरी मध्ये आहात. Actually you are liable to be registered, but you are fraudulently, by misrepresenting and by to evade the taxes, you are not registered. जर प्रॉपर ऑफिसर कडे रिझन्स टू बिलीव्ह आहे, प्रॉपर ऑफिसर कडे प्रूफ आहे, तर प्रॉपर ऑफिसर स्वतःहून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनचं ऍप्लिकेशन फाईल करू शकतो. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला जीएसटी मध्ये रजिस्टर्ड ऑफिसर त्याच्या साईडने करू शकतो. ऑफिसर हॅज युअर पॅन नंबर, ऑफिसर तुम्हाला रजिस्टर करेल स्पेसिफिक फॉर्म्स भरून, मग तुम्हाला सांगेल की पुढचे डिटेल्स जे आहेत तुमचे पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही फिलअप करा. पण ऑफिसर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते इनिशिएट करू शकतो जर त्याला असं वाटलं की इफ यू आर लायबल टू बी रजिस्टर्ड बट फेल्स टू ऑब्टेन द रजिस्ट्रेशन. तुम्ही जर लायबल आहात पण तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलेलं नाहीये तर तो हे करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला एक शब्द दिसेल की विदाउट प्रिज्युडाइज टू एनी ऍक्शन विच माय बी टेकन अंडर दिस ऍक्ट और अंडर एनी लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स.
म्हणजे काय तर हे न करण्यासाठी मे बी आता पेनल्टी प्रिस्क्राईब केलेली आहे. आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये पेनल्टीज आणि फाईन्स, पण समजा मी जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी लायबल होतो आणि तरी पण मी स्वतःहून रजिस्ट्रेशन घेत नाहीये, तर त्यासाठी पेनल्टी प्रिस्क्राईब केलेली आहे. सो ही पेनल्टी प्रोसिडिंग्ज आहेत. त्याच्यानंतर आणखीन काही मे बी सस्पिशियस ऍक्टिव्हिटीसाठी काही प्रोसिडिंग्ज असतील, काही ऍक्टिव्हिटी कॅरीड आउट करायची असेल, काही प्रोसिजर फॉलो करायची असेल, की मे बी त्याचे ड्यूज जे त्याच्या प्रॉपर्टी सेल आउट करून रिकव्हर करा किंवा सो अँड सो फोर्थ. तर ही कुठचीही ऍक्टिव्हिटी जस्ट आम्ही तिला रजिस्टर करतोय म्हणून अफेक्ट होणार नाही. म्हणजे थोडक्यात त्याच्या अगेन्स्ट ऍक्टच्या अंडर तुम्ही जी काही ऍक्शन दुसरी घेणार होतात ती ऍक्शन आम्ही तिला रजिस्टर करतोय म्हणून ती मागे पडेल असं काही नाहीये. ऑफिसरला रजिस्टर करेल आणि मग त्याच्यावर पेनल्टी फाईन जे काय सगळं ते इम्पोज करेल. आम्ही तिला रजिस्टर केलं म्हणून तिला फाईन पे करायचं नाही, तिला पेनल्टी लावायची नाही असं काहीही नाहीये. दॅट्स वाय द वर्डिंग इज युज्ड एज without prejudice to any action which may be taken under this act or under any law for time being in force. Correct? So this was subsection 8. ओके, सो आपण ते मगाचपासून युआयएन बघतोय, युनिक आयडेंटिटी नंबर. तिथे येऊया आता. Notwithstanding anything contained in subsection 1. ओके, सबसेक्शन 1 ला पण हा ऍक्ट ओव्हरराइड, हा सेक्शन ओव्हरराइड करतो. Clause A. Any specified agency of United Nations organizations, UNO, or any multilateral financial institution or organizations notified under United Nations Privileges and Immunities Act 1947, consulate or embassy of foreign countries, and any other person or class of persons as may be notified by the Commissioner shall be granted a unique identity number in such manner and for such purposes, including refund of taxes on notified supplies of goods or services or both received by them as may be prescribed. Okay, so what they have said, तर मुळात फोकस आपल्याला इथे करायला हवा की शॅल बी ग्रँटेड युनिक आयडेंटिटी नंबर. ओके, सो कोणाला युनिक आयडेंटिटी नंबर इश्यू केला जातो? रजिस्ट्रेशन नंबर दोन प्रकारचे असतात, एक तर रेग्युलर रजिस्ट्रेशन आणि युनिक आयडेंटिटी नंबर. ओके, सो युनिक आयडेंटिटी नंबर कुणाला दिला जातो? युनोच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स किंवा मल्टीलॅटरल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे वर्ल्ड बँक असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, आणि कॉन्स्युलेट ऑर एम्बसी. कॉन्स्युलेट ऑर एम्बसी म्हणजे काय? भारतामध्ये असलेले परकीय दूतावास. लक्षात येते? यू माइट हॅव सीन some movies like I think there was a movie of Akshay Kumar named Baby, की ज्यांना तिथून तिथल्या एम्बसीची मदत मिळते. तिथली एम्बसी म्हणजे काय की दुसऱ्या देशामध्ये आपल्या देशाचं असलेला दूतावास, तिथे आपण आपल्या देशाचं असलेलं ऑफिस, आपल्या देशाकडे असलेली त्या देशातली थोडक्यात प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याला एम्बसी असं म्हणतात किंवा कॉन्सुलेट असं म्हणतात. सो ती एम्बसी किंवा कॉन्सुलेट जी फॉरेन कंट्रीजची आमच्या इथे आहे किंवा IMF, वर्ल्ड बँक यांसारख्या ज्या मल्टीलॅटरल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांची ऑफिसेस आहेत किंवा युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्सचे काही स्पेसिफिक आमच्याकडे जर का एंटिटी किंवा एस्टॅब्लिशमेंट आहे, से फॉर एक्झाम्पल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. सो अशा पद्धतीच्या जर एंटिटीज आमच्याकडे असतील तर त्यांना आम्ही जीएसटी नॉर्मल रजिस्ट्रेशन देणार नाही, त्यांना आम्ही युनिक आयडेंटिटी नंबर जो आहे तो अलॉट केला जाईल. आणि त्याच्याच बरोबर बी क्लॉज सांगतो की एनी अदर पर्सन ऑर क्लासेस ऑफ पर्सन्स ॲज बीन नोटिफाईड बाय दी कमिशनर. सो कमिशनर नोटिफाय जर केलं असेल तर त्याचं त्याही ऍक्टिव्हिटी किंवा तेही पर्सन्स आहेत त्यांनाही युनिक आयडेंटिटी नंबर दिला जाईल. आता करंटली कमिशनरने या केसमध्ये कुठच्याही पर्सन्सना नोटिफाय केलेलं नाही. सो इन फ्युचर ही मे, बट राईटली ही डू नॉट हॅव notified any category. So basically UNO organizations, embassies, consulates आणि multilateral financial institutions ह्यांना या एस्टॅब्लिशमेंट्सना आपल्याकडे युनिक आयडेंटिटी नंबर जो आहे तो ग्रांट केला जाईल. ओके, इन सच मॅनर अँड फॉर सच पर्पजेस इन्क्लुडिंग रिफंड ऑफ टॅक्सेस. जनरली या लोकांना टॅक्सेसच्या रिफंड्सच्या प्रोव्हिजन्स जे आहेत ते ऍप्लिकेबल आहेत. अगेन रिफंड प्रोव्हिजन्स आर नॉट पार्ट ऑफ अवर सिलेबस इन CA IPCC लेवल. सो तो आपल्या सिलेबसचा पार्ट आता नाहीये, सो आपण ते बघणार नाही आहोत. सो त्या रिफंड पर्पजसाठी आणि बाकीच्या पर्पजेससाठी त्यांना UIN दॅट मीन्स युनिक आयडेंटिटी नंबर जो आहे तो असाइन केला जाईल. इट इज नथिंग बट लाईक अ GST नंबर, बट इट इज त्याचे स्पेशल ऑर्गनायझेशन्स आहे, त्यांना स्पेशल स्टेटस आहे म्हणून त्यांना एक युनिक आयडेंटिटी नंबर नावाने टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे तो अलॉट केलेला आहे, अलॉट केला जातो. ओके, आय थिंक हा पॉइंट क्लिअर असेल बऱ्यापैकी.
ठीक आहे. सो हा सबसेक्शन 1 जो आहे तो ओव्हरराईड करतं. येस. सो लेट्स कम टू लास्ट 3 subsections. Subsection 10. The registration on or the unique identity number shall be granted or rejected after due verification in such manner and within such period as may be prescribed. So obviously तुम्हाला जे ग्रांट केलं जाणारे रजिस्ट्रेशन ते आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशनच केलं जाईल, प्लस त्याच्यासाठी पिरियडही आयडेंटिफाय केलेला असेल की जो रूल्समध्ये दिलेला आहे तितक्या पिरियडमध्येच आम्हाला ते द्यावं लागेल. 11th subsection is a certificate of registration shall be issued in such form and with effect from such date as may be prescribed. ह्याला स्टार करून ठेवा. विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट हे जे म्हटलेलं आहे यासाठी आपल्याला रूल्स बघायचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरती हमखास एक्झाम मध्ये क्वेश्चन ICAI विचारणार. ओके. सो हा जो रूल किंवा हा जो सबसेक्शन आहे याच्यावरती आम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाईल. आपण जेव्हा रूल्स कडे येऊ किंवा या क्लॉजच्या इंटरप्रिटेशन कडे येऊ तेव्हा आपण ते इन डेप्थ समजून घेऊ. बट राईट नाऊ व्हॉट दे हॅव सेड, अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी इश्यूड इन सच फॉर्म. जो फॉर्म आहे तो वाला RAG6 नावाचा फॉर्म आहे. सो ते फॉर्म्सही तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये. CA इंटरमिजिएट लेवलला तुम्हाला कोणी फॉर्म्स सगळे माहिती असतील अशी एक्सपेक्ट करणार कमी आहेत खूप.